मुंबई गोवा हायवे हा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिलीमध्ये असलेल्या मुलानं आता कॉलेजचा उंबरठा देखील ओलांडलाय। होय, एक दोन नव्हे तर तब्बल 17 वर्षांपासून गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम रखडलेलं आहे। गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी याच हायवेवरती उभं राहून कोकणवासियांना एक शब्द दिला होता, मात्र त्या आश्वासनाचा देखील खड्ड्यामध्ये पडून चिखल झालेला आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। 2007 पासून चौपदरीकरणाचं काम सुरू असलेला हा गोवा हायवे आज 17 वर्ष लोटली तरी खड्ड्यातच आहे। आता थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया, जास्त नाही वर्षभरासाठी। मे 2023 मध्ये याच गोवा हायवेवर उभं राहून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिली होती ती ऐकूया। हे गणपतीच्या अगोदर मॅक्स टू मॅक्स रस्ते हे पूर्ण करण्याचं काम हे नक्की केलं जाईल, यात काही शंका नाही। परंतु अडचणी ज्या आहेत त्या अडचणी जागेवरती जाऊन सोडवणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि आता वर्षभरानंतर हेच मंत्री महोदय काय म्हणतायत तेही ऐका। जे राहिलेत ज्या ठिकाणची कामं राहिली आहेत त्या ठिकाणी पूल शिल्लक राहिले, ब्रिजेस जे आहेत ना ते शिल्लक राहिले। त्यामुळे त्या ब्रिजेस आणि ब्रिजेसच्या बाजूचे असणारे जे त्याला असणारे पॅरलल रस्ते जे ते शिल्लक राहिले ते सुद्धा 100% लवकर झाले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आतापर्यंत मंत्री रवींद्र चव्हाणांनी 10 ते 12 वेळा मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला। प्रत्येक दौऱ्याच्या वेळी कोकणवासियांच्या आशा पल्लवित करणारी आश्वासनं, मात्र गणपती तोंडावर येताच त्या सगळ्या आशा हायवेवरच्या खड्ड्यात चिरडल्या जातात। आम्ही इथले स्थानिक शेतकरी कमी रकमेमध्ये आमच्या या ठिकाणच्या जागा जात असताना हे राज्य सरकारने किंवा शासनाने जाणून बुजून हा रस्ता आमचा रखडवलेला आहे की काय। या ठिकाणी आज पाहिलं आपण या 14 वर्षामध्ये हजारो ॲक्सिडेंट झाले, तिथे लोक मृत्यू पावले, असे आपल्याला एकूण दिसून हे आलेलं आहे। जवळजवळ 10-15 वर्ष झाली या गोष्टीला। जवळजवळ लोक येत आहेत, निवडून जात आहेत, पण काही रस्ता काय होई नाही। खड्डेच आहेत पुढे, काय करायचं याला? सध्या हायवेची काय स्थिती आहे ते बघूया। सिंधुदुर्गात काम पूर्ण झालंय, मात्र बायपास रोडसह काही कामं अपूर्ण असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। रत्नागिरीत राजापूर ते लांज्यातल्या वाटूळपर्यंतचं काम पूर्ण झालंय। रत्नागिरी खेडमधल्या कशेडी घाटापर्यंत टप्प्याटप्प्याने एका बाजूचं काम पूर्ण झालंय। रत्नागिरीत कॉन्क्रिटीकरणाला तडे गेल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हही निर्माण झालंय, तर परशुराम घाटात संरक्षक भिंत वाहून गेल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाडनंतर गोवा हायवेची अत्यंत दुरावस्था पाहायला मिळते। पावसामुळे नव्हे तर नेत्यांकडून होणारी आश्वासनांची खैरात मुंबई गोवा महामार्गाला खड्ड्यात घालते। मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक या दोन्ही रस्त्यांचा मी काल आढावा घेतला आणि त्यांना सूचना केलेल्या आहेत की गणपतीपूर्वी हे रस्ते चांगले झाले पाहिजे। कोकणात जाणाऱ्या लोकांना त्यांची गैरसोय होऊ नये, दिलासा मिळावा, यासाठी मी स्वतः बैठक घेतली आणि मी त्यांचं कामाचा आढावा सातत्याने घेत राहीन आणि मी वेळ पडल्यास व्हिजिट देखील करेन। गेल्या वर्षी राज ठाकरेंनी गोवा हायवेच्या मुद्द्याला हात घालत अनेक प्रश्न उपस्थित केले होते। आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग याच्यावरती खर्च झालेला पैसा सांगतोय तुम्हाला, अजून रस्ता झालेला नाही। मी खर्च झालेला पैसा हा 15,566 कोटी रुपये। या मुंबई गोवा महामार्गावरती किती जण गेले आतापर्यंत रे? 2,500 माणसं गेलीत, मृत्युमुखी पडलीत गेल्या 10 वर्षात। 2012 ते 2022 2,500 माणसं गेलेली आहेत। दुबईतील बुर्ज खलिफा बांधायला 6 वर्ष लागली होती। गोवा हायवेसाठी लागलेल्या आजवरच्या कालावधीत 3 बुर्ज खलिफा उभारून झाले असते। गणेशोत्सव तोंडावर येताच कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम गेल्या 17 वर्षातल्या प्रत्येक सरकारने केलंय। यावर गणपती बाप्पासह संपूर्ण कोकणचं एकमत असेल। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।